तर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। मोठ्या चष्मेवाल्यांच्या बाबत मला बोलायचं नाही, सुरेश धस यांनी आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आका म्हणणारे धनंजय मुंडेंची बरोबरी करू शकत नाही, गुणरत्न सदावर्ते यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केलेली होती आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जी टीका केली होती त्याला आता सुरेश धस यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या चष्मेवाल्यांच्या बाबत मला बोलायचं नाही असं आता सुरेश धस यांनी म्हणत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुरेश धस यांनी आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि याच संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी स्वतः वकील गुणरत्न सदावर्ते आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। गुणरत्नजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आज जे भाषण झालं त्या भाषणाच्या माध्यमातून सुरेश धस यांनी तुमच्यावर निशाणा साधलाय। मोठ्या चष्मेवाल्यांच्या बाबत मला बोलायचं नाही असं प्रत्युत्तर त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय। सांगायचं तात्पर्य, धस ची काय हिम्मत आहे माझ्यावर बोलायला। धस तर शिक्षण काय कायद्यातली डॉक्टरेट आहे की समाजशास्त्रातली डायरेक्ट डॉक्टरेट आहे की राज्यशास्त्रातली डॉक्टरेट आहे, त्याच्यामुळं धसला माझ्यावर बोलण्यासारखं काही नाही। व्यक्तिगत एक पत्नी, एक सत्यता आणि बुद्ध, महावीर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 100% पवित्र आयुष्य जगणारा विचारांचा माणूस आहे मी एक आहे, मी दोन वाला नाही आहे। त्याच्यामुळं मला धसची बोलायची हिम्मत नाही आहे, मला धसची बोलायची हिम्मत नाही है। डंके की चोट पे बोलता हूँ, त्याचं नाव घेऊन बोलतो, त्याला चष्मा म्हणून बोलावं लागतंय क्योंकि वो सच्चाई से डरता है और मैं सच्चाई बोलता हूँ, डंके की चोट पे बोलता हूँ। बरं, पुढे मनोज जरांगेंच्या विधानाकडे वळूयात। मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत भर सभेत थेट जाहीरपणे इशारा दिला होता। त्यानंतर तुम्ही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देखील दिली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, मनोज जरांगेच्या बापाच्या घरचे रस्ते नाहीत। बरं, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे। या देशामध्ये जे आहे मुघली राज्य नाही आहे। हा देश इस्लामिक देश नाही आहे। बरं, इस्लामिक देशामध्ये तशा प्रकारची तरतूद आहे की लोकांना फाशी द्या, शिक्षा द्या, ही जी आहे ती म्हणजे याच्यावर आणून द्या, कुठे सार्वजनिक ठिकाणी। या देशात निर्णय प्रक्रिया आहे, या देशात न्याय प्रक्रिया आहे, या देशामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी सुनिश्चित आहेत। असं असताना मला आज एका गोष्टीची क्यू येते की आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत असं समजणारा तो जरंग्या, त्याला मला सांगायचं, शेत जमिनीतून सुद्धा रस्ता द्यावा लागतो, हीच या लोकशाहीची पहिली व्याख्या आहे। आणि कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही ही लोकशाहीतली दुसरी व्याख्या आहे। पाटील की ही घरापुरती नावापुरती आहे, ती आता लोकशाहीमध्ये जे आहे तिला वेगळं स्थान नाही, ही लोकशाहीतली तिसरी व्याख्या आहे। आणि हा देश संविधानावर चालतो, हे सगळ्यांचा सारांश आहे। त्याच्यामुळं मला हेच सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीत हे अशा प्रकारे जुलूम करू शकत नाहीत, कारण इथं हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे सगळे आहेत आणि अशा प्रकारे अन्यायकारी भूमिका घेण्याची कोणातही दम नाही। फक्त ते बोलकेत राघो जसा मिट्टू पप्पी दे म्हणल्याच्या नंतर राघो जसा बोलतोय ना, ते बोलके राघो आहेत आणि पोट भरे राघो आहेत, कोणी राजकारणात मंत्री मिळो राघो आहेत। परंतु हे सगळं करताना ते या महाराष्ट्राची एक संस्कृती खराब करायला निघालेत। या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक सुनिश्चित होतं, एखाद्याच्या मृत्यूवर कोणी जे आहे टाळूवरला लोणी खाऊ नये, परंतु या महाराष्ट्रामध्ये आता नव्याने ही माणसं अशा प्रकारचा काळोकुट्ट विचार